चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने येऊ द्या. इथे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात केली जाते. शेवटचं सामना आजच्या दिवसातील. इथे झेलची संधी होती परंतु नक्कीच अवघड होता. चेंडू कॅरी झालेला नव्हता परंतु सिंगल नक्कीच इथे प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने स्ट्रायकिंग एंडवरती अभिजित बांडे आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या सामन्यामध्ये याच जोडीने अक्षरशः तुफान धिंगाणा घातला होता मैदानामध्ये. समोर वैजनाथ सारखा एक तगडा गोलंदाज. नक्कीच वैजनाथ सारखा एक तगडा गोलंदाज आणि त्या विरोधात अभिजित बांडे अनुभवाचा भंडार आपल्याला पाहायला मिळतोय. अराउंड द कार्पेट पटका खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सिंगल आली आहे आणि नक्कीच इथे चूक घडली आहे. क्षेत्ररक्षकाकडून घडतीये चूक. क्षेत्ररक्षणात किरण शिंदे यांच्याकडून चूक झाली. चेंडू गेला सीमा पार. इथे आलाय चौकार. नक्कीच जर बघितलं तर या चेंडूवरती मोठा फटका येण्याचा प्रयत्न. फटक्यात तितकीशी ताकद नाहीये. क्षेत्ररक्षक ऑन द बॉल. टिपला जातोय झेल. निखिल कांदारे यांचा संपतो इथे खेळ. सात फलकावरती 6 धावा फलकावरती. 6 रन ऑन स्कोरबोर्ड. हा देखील गतीचा चेंडू. नक्कीच डॉट बॉल आलाय. वैजनाथ यांचं पहिल्या षटकात 6 धावा खर्च करत एक फलंदाज केलाय बाद.
सामना अजून देखील जर बघितलं उरलेल्या 18 चेंडूंमध्ये किती धावा येतील त्यावरती समीकरण ठरेल. नक्कीच जर बघितलं तर पहिलं षटक वैजनाथ यांनी हाताळलं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती नाना यांना आमंत्रित केलं गेलं आहे. नाना आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे आला षटकार आणि षटकारच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 धावा. नक्कीच जर बघितलं हा चेंडू मात्र सुरेख चेंडू. यष्टांच्या मागे रोनित शिंदे यांचं देखील सुरेख काम. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टिपला जातोय जेल. संपतोय अभिजित बांडे यांचा खेळ. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये. अभिजित पांडे बॅक टू द पवेलियन. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटक्यात ताकद आहे. नक्की क्षेत्ररक्षण इतकंच सजग आहे. सिंगल इथे मात्र प्राप्त आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचत आहे. 13 धावा धावफलकावरती. आला ऑन द कार्पेट फटका. सिंगलचा प्रयत्न. सिंगल केली जाईल प्राप्त. भूषण कोंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच रिस्की सिंगल इथे प्राप्त केलाय परंतु चोरटी धाव्याशिवाय धावफलक देखील चालू राहणार नाहीये. 14 धावा धावफलकावरती. 1.5 चेंडूंचा खेळ पूर्ण. हा देखील चांगला चेंडू. इथे षटक समाप्तीचा 50 इशारा. 2 षटक समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद. नानाने या षटकार खाऊन देखील 8 धावा खर्च केल्यात. म्हणजे नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच जर बघितलं या देखील चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमारेषा पार. इथे देखील आलाय चौकार.
आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचेल थेट 18 या आकड्यावर. सन्माननीय धनंजयजी वाडकर, आपणास देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन संपर्क साधायचा आहे. सन्माननीय धनंजयजी वाडकर, सन्माननीय धनंजयजी वाडकर, आपणास विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या. इथे देखील जर पाहिलं तर नक्कीच धावसंख्येत बदल, धावसंख्या 1 धावेने वाढेल, धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचती. 19 धावा फलकावरती नक्कीच जर बघितलं 2.3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि नक्कीच उर्वरित चेंडू 9 चेंडूंमध्ये किती धावा जोडल्या जातील पाहावं लागेल. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, किरण शिंदे सेफ हँड मध्ये चेंडू होतोय लँड. इथे फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 3 मैदानात. न्यू बॅट्समन मैदानामध्ये पाहायला मिळतोय नितीन राजपूत. फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, सिंगल आली आहे. सिंगलच्या नंतर दुसरी देखील प्रयत्न केला जातोय, दुसरी देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन स्कोर बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 रन ऑन स्कोर बोर्ड, 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गौरव पाहायला मिळतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या फटक्यात आहे वजन, धावा देऊन जाईल अर्धा डझन. या अर्धा डझन धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल थेट 27 या आकड्यावर. 27 रन ऑन स्कोर बोर्ड, 27 धावा धावफलकावरती. नक्की जर बघितलं 27 धावा फलकावरती आत्ता पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे जर बघितलं आज या स्पर्धेत भैरवनाथ कुसगाव संघाने सर्वाधिक सामने खेळले असतील, परंतु नक्कीच एक पराभवामुळे कोणताही संघ असेल, कोणताही व्यक्ती असेल फकीर बनत नाही आणि एका विजयाने कोणी सिकंदर बनत नसतो. आज या स्पर्धेतील त्यांचं आव्हान संपुष्टात आले असेल, परंतु काय खेळ आज मैदानामध्ये त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. मी भैरवनाथ कुसगाव संघाचे देखील इथे पूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने सहर्ष आभार मानतो की आज आपण आपल्या या सर्व संघाला घेऊन मैदानामध्ये लढलात, जिंकलात, हारलात, पराभव देखील पाहिलेत, परंतु मैदानामध्ये एक झुंज जी स्पर्धेत इथे मोठं आव्हान निर्माण करणारं स्पर्धेचं काम करण्याचं काम या भैरवनाथ क्रिकेट क्लब संघाने केलं. त्यांचे देखील पुनश्च एकदा कैलासवासी शुभम वाडकर स्मृतिचषकात सहर्ष स्वागत. नक्कीच आपल्यासारख्या सर्व खेळाडूंसाठी हे आयोजन केलंय आणि नक्कीच इथे चांगलं प्रदर्शन करणाऱ्या प्रत्येक संघाचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. स्वीप केलाय, क्लीन स्वीप, चेंडू सीमारेषा पार, इथे केलाय सीमा पार षटकार आणि या षटकारच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 धावा धावफलकावरती. अमोल यांच्यावरती सलगच्या 2 चेंडूंवरती 2 आलेले मोठे प्रहार. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, या देखील फटक्याला नक्कीच वाचवलं गेलंय.
षटकार वाचवणारा क्षेत्ररक्षण मैदानात पाहायला मिळाले. गौरव तिथे क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच जर बघितलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाजाला इथे माघारी परतावं लागेल. भूषण बॅक टू द पवेलियन. आणखी एक धक्का श्रीराम क्रिकेट क्लब श्रीरामनगर या संघाला. न्यू बॅटर नेम. एक मिनिट अंपायर. न्यू बॅटर नेम. ओके चला माऊली न्यू बॅटर मैदानात. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटक्यात आहे वजन. धावा देऊन जाईल अर्धा डझन धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावर. काय फटकेबाजी आज मैदानात पाहायला मिळते. नक्कीच जर बघितलं तर आज मात्र मैदानामध्ये अक्षरशः व्हिडिओ गेमचा फील देण्याचं काम पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये होतंय. सुरुवातीला मात्र धावफलक इथे कुठेतरी अडखळल्याप्रमाणे वाटत होतं. त्यानंतर एक चांगला ग्रीप मिळाली आणि त्यानंतर चांगला धावफलक पाहायला मिळतोय. इथे देखील सिंगल आली. डबलचा प्रयत्न. डबल इथे मात्र केली जाते पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव इथे पूर्ण केली जाणार का. नक्कीच नकारण्यात आलंय. या देखील चेंडूवरती सिंगलचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. सिंगल पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न केला जाणार का. माऊली मात्र आपल्या संघाला जसं मैदानात आलेत ना एक विजयाची सावली देण्याचं काम केलंय. 49 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. विजयासाठी 50 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 49 धावा बनवल्या गेल्यात. 50 धावांचं टार्गेट असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये किरण आणि वैजनाथ.
चला सामना पुन्हा एकदा सुरू करून घ्यायचा विनंती असेल. भूषण कोंडे गोलंदाजी मार्क वरती, स्ट्रायकिंग एंड वरती शिवगंगेचं वादळ किरण शिंदे. देखील चेंडूला मात्र दिशा दाखवण्याचं काम केलंय. सिंगलचा प्रयत्न नाकारण्यात आला आहे. किरण शिंदे स्वतः स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला वैजनाथ. या चेंडूला बिरकावून दिलाय. सीमा रेषा पार इथे आलाय. चौकार. 4 धावा. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न 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 नक्कीच केला गेला होता, परंतु जर बघितलं तर इथे जीवदान प्राप्त झालंय. नक्कीच खेळ अवघड होता. प्रयत्न नक्कीच चांगला केला गेला होता. चार धावा फलकावरती. इथे धक्का क्रमांक 1. बुरुज कोसळलाय. किरण शिंदे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने. सन्माननीय सागरजी वाडकर, त्याचप्रमाणे सन्माननीय नितेशजी वाडकर यांचे ते शुभागमन होते. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. कैलासवासी शुभम वाडकर स्मृती चषकात आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. जय बजरंग क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मान्यवरांचे सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती असेल, कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सागरजी वाडकर व त्याचप्रमाणे नितेशजी वाडकर आपणास देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सागरजी वाडकर, चला गोलंदाजी मार्कवरती भूषण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती वैजनाथ. इथे देखील सिंगलचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. सिंगल आली आहे. सिंगलवरती समाधान देखील असेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकात अवघ्या धावा आल्यात 6. उरलेले आहेत 18 चेंडू. विजयासाठी 44 धावांची गरज. नक्कीच जर बघितलं 18 चेंडू 44 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल पाहावं लागेल. रोहित मांगडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील.
इथे मोठी अपील नक्कीच केली गेली आहे. नक्कीच डॉट बॉल मैदानात आलाय. डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. इथे नक्कीच जर बघितलं दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. इथे इथे देखील टिपला जातोय झेल. वैजनाथ यांचा संपतोय इथे खेळ. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये. दीपक शिंदे नवीन फलंदाज मैदानामध्ये. तर सामन्याला पुन्हा एकदा जर बघितलं तर इथे देखील ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. सिंगल तरी देखील जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडवरती इमर्जिंग प्लेयर ऑफ शिंदेवाडी रोनित शिंदे. पहिला चेंडू जर बघितलं या षटकातील ऑलराऊंडर कार्पेट फटका खेळलाय. सिंगल जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 8 रन ऑन स्कोर बोर्ड. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच आकाशात. क्षेत्ररक्षक ऑन द बॉल. टिपला जातोय झेल. संपतोय दीपक शिंदे यांचा खेळ. दीपक बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील पंजाब शिंदे. ओल्ड इज गोल्ड. नक्कीच जर बघितलं या खेळाडूने या मैदानामध्ये सर्वाधिक धावा बनवल्या असतील अशा प्रकारची खेळी ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ते पंजाब शिंदे आज आपल्याला मैदानात पाहायला मिळतील. या ग्राउंडचा सर्वाधिक जास्त अंदाज जर कोणत्या खेळाडूला असेल तर तो खेळाडू पंजाब शिंदे. मोठे अपील नक्कीच होते परंतु जर बघितलं सामना आता मात्र थोडासा दूरवरती जातोय. 12 चेंडू 42 धावांची गरज. बारा चेंडू 42 धावांची गरज मैदानामध्ये शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवरती रोनित शिंदे. नक्कीच शिंदेवाडी गावचा एक इमर्जिंग प्लेयर आज आपल्या होम ग्राउंड वरती कशा प्रकारची खेळी करतोय. पुरुषोत्तम महाराज फलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटक्यात ताकद आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. सिंगल वरती समाधान देखील आहे. सिंगल आलंय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 या आकड्यापर्यंत धावफलक जाऊन पोहोचत आहे. पुरुषोत्तम यांचा पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. पंजाब शिंदे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ताकद लावली परंतु क्षेत्ररक्षक ऑन द बॉल. टिपला जातोय झेल. संपतोय इथे पंजाब शिंदे यांचा खेळ. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळेल गौरव.
बरं त्यांचा आवाजच नाही ना. हा हा येतोय तुमचा आवाजच नव्हता. कुठली गाडी होय? बरं बघतोय ना भावाकडे उलट स्क्रीनचं त्याकडे आहे ना सगळं. सांगतो विचारतो आणि सांगतो तुम्हाला. हा बोल की काय करायचं सांग. पंचांनी इथे व्हाईट बॉल घोषित केला आहे काय आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्येत भर. पेमेंट करताय का धावसंख्या फोनवर 10 या आकड्यावर. इथे देखील चांगला फटका क्षेत्ररक्षक दूरवरतून आलाय. चेंडूला मात्र अडवलं गेलं स्ट्रायकिंग एंडवरती. आता रोनित शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल घेतली का? आणि रोनित शिंदे यांच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका. काय म्हणताय? इथे धावा आल्यात 6 आणि या 6 धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. नक्कीच पुरुषोत्तम यांच्यासाठी रोनित ठरलाय खतरा. धाव बलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 17. काय असेल ते सांगा माहिती तसं बोलतो मी नाही का. बरं बघू बोलतो तुम्हाला. पुरुषोत्तम यांचा पुढील चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती रोनित शिंदे. हा देखील चेंडू जर बघितला दूरवरतून खेळलाय नितीन. तिथे क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे केली जाईल का पूर्ण? 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावर. 7 चेंडू 31 धावांची गरज. इथे देखील चांगला फटका खेळलाय. सिंगल येईल. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती. अजून देखील विजयासाठी 6 चेंडू 27 धावांची गरज. नक्कीच जर बघितलं स्ट्रायकिंग एंडवरती जसा रोनित शिंदे आला, धावफलक जो अक्षरशः पायात बेड्या घालून उभा होता तो धावफलक देखील धावू लागलाय. परंतु जर बघितलं अजून देखील मंजिल बहुत दूर आहे. दिल्ली अभी दूर आहे म्हणावं लागेल. विजयासाठी 6 चेंडू 27 धावांची गरज. सहा चेंडू 27. गोलंदाजी मार्क वरती सायराज वरती दाखवला जातोय विश्वास. सायराज आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल. इथे देखील तर पाहिलं सिंगलचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत 1 धावेची भर.
सन्माननीय रोहितजी वाडकर यांचे इथे शुभागमन झालंय, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. इथे रोनित शिंदे बॅक टू द पवेलियन होतील. चेंडूला इथं भिरकावून दिलाय, परंतु या सामन्यावरती बऱ्यापैकी वर्चस्व ज्या संघाचं राहिलं तो संघ श्रीराम क्रिकेट क्लब, श्रीरामनगर संघ यांचे इथे हार्दिक अभिनंदन. आणि त्याचप्रमाणे जर बघितलं स्वामी विवेकानंद क्रिकेट क्लब शिंदेवाडी हा संघ या स्पर्धेतून इथे मात्र आपला एका पराभवामुळे प्रवास थांबतोय. परंतु या देखील संघाने ज्या प्रकारची खेळ